नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या प्लॅटफॉर्मवरील व्याख्यानमालेत मी कांचन शेटे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण आपल्या विषयाच्या अर्थात व्यवसाय प्रशासन 3 वित्त, उत्पादन आणि प्रक्रिया कार्ये यातील प्रथम प्रकरणाकडे जाण्यापूर्वी या आधीच्या लेक्चरमध्ये जाणून घेतलेल्या मुद्द्यांचा थोडक्यात आढावा घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण विषयाची ओळख करून घेताना या विषयाचा उद्देश समजून घेतला. त्याचबरोबर हा विषय तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने महत्त्वाचा आहे हे जाणून घेतले. तसेच या विषयाचा प्रथम सत्रासाठी असलेला अभ्यासक्रम सविस्तरपणे परिचित करून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आता आपण आजच्या मुख्य मुद्द्याकडे म्हणजेच प्रथम प्रकरणाकडे वळूया. अभ्यासक्रमातील आपले पहिले प्रकरण आहे ते म्हणजे वित्त व्यवस्था. परंतु त्या अगोदर आपण ह्या प्रकरणाची थोडक्यात प्रस्तावना बघू, त्यानंतर पुढच्या मुद्द्यांचा विचार करूया. मित्रांनो, कोणत्याही व्यवसायाचे भांडवल ही त्या व्यवसायाची प्राथमिक गरज असते. व्यवसायाचा पाया म्हणजे भांडवल किंवा वित्त हे होय. थोडक्यात मानवी शरीरातील रक्तपुरवठा हा मानवाच्या आयुष्यात जितका महत्त्वाचा आहे तितकेच महत्त्व व्यवसायात वित्तपुरवठ्याला दिले जाते. म्हणूनच फायनान्स इज द लाईफ ब्लड ऑफ कॉमर्स असे म्हटले जाते. मित्रांनो, व्यवसायाला जर योग्य प्रमाणात व योग्य वेळी वित्तपुरवठा होऊ शकला नाही तर व्यवसायाची गती मंदावते. परिणामी व्यवसाय बंद पडेल. म्हणून व्यवसायाला योग्य स्वरूपाचा वित्तपुरवठा होणे आवश्यक आहे. सध्याच्या वित्त अर्थव्यवस्थेत कोणत्याही व्यवसायाला पैशाचे पाठबळ असल्याशिवाय कोणतीही व्यावसायिक गोष्ट करणे शक्य नसते. तेव्हा प्रत्येक व्यवसायाचे यश हे त्या व्यवसायाची वित्तीय बाजू किती बळकट आहे यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. आज सध्यकालीन अर्थव्यवस्था चालविण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांची प्रेरणा ही वित्तपुरवठाच असते. म्हणूनच आपणास असेही म्हणता येईल की वित्त व्यवस्था हा प्रत्येक व्यवसायाचा आत्मा आहे. म्हणजेच व्यवसाय आणि वित्तपुरवठा यांचा जिव्हाळ्याचा संबंध असतो. आधुनिक काळात कोणत्याही व्यावसायिक संघटनेच्या यशामध्ये वित्त हे महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. वित्तपुरवठा हे एक शास्त्र, त्याचबरोबर कला देखील आहे. वित्तामुळेच व्यवसायाला नफा प्राप्त होतो. थोडक्यात आपण म्हणू शकतो की मानवी शरीराच्या रक्तवाहिन्यांतून जोपर्यंत रक्त वाहत असते तोपर्यंत शरीरात चैतन्य असते, जिवंतपणा राहतो. त्याचप्रमाणे व्यवसायात वित्त व्यवसाय चलनाचे कार्यसुद्धा सातत्याने करते. यानंतरचा मुद्दा तो म्हणजे पैसा. या पैशाचा अर्थ जाणून घेताना आपण आधी पैशाची पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करू. पैशाचा शोध हा मानवाने लावलेल्या मूलभूत व महत्त्वाच्या शोधांपैकी एक आहे. वस्तू विनिमयातील अडचणी दूर करण्यासाठी पैशाचा शोध लावला गेला. पैसा हे केवळ विनिमयाचे साधन नसून तो वेगवेगळी भूमिका बजावतो किंवा कार्य करतो. त्यामुळेच पैशाची व्याख्या करणे अवघड जाते. प्रत्येक व्यक्तीला पैसा वेगवेगळ्या कारणांसाठी हवा असतो.
पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची लोकांची तयारी असते. म्हणून पैसा हे एक न उलगडणारे कोडे आहे. यानंतर आपण पैशाचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करू. आजच्या काळात मानवाला आपल्या सर्व गरजा भागविण्यासाठी पैशाची गरज असते. पैशाशिवाय माणसाला जीवन जगणे अवघड बनले आहे. प्रत्येक ठिकाणी पैशाची गरज भासते. त्यामुळेच पैसा ही अशी कोणतीही वस्तू आहे की जी सर्वसाधारणपणे विनिमय माध्यम अथवा मूल्यमापनाचे साधन म्हणून वापरली जाते व सर्वसामान्यांकडून स्वीकारली जाते. विद्यार्थी मित्रांनो, पैशाविषयीचे महत्त्व स्पष्ट करताना प्राध्यापक काउथर यांनी असे म्हटले आहे की ज्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत जसे यंत्रशास्त्रामध्ये चाक, विज्ञानामध्ये अग्नी, राज्यशास्त्रामध्ये मध, त्याचप्रमाणे अर्थशास्त्रात पैसा हा एक मूलभूत शोध आहे आणि या शोधावरच शास्त्राचा विकास अवलंबून असतो. यानंतर आपण पैशाच्या व्याख्यांचा विचार करूया. यामध्ये पहिली व्याख्या आहे ती म्हणजे प्राध्यापक काउथर यांनी सांगितलेली. जी वस्तू सर्वसाधारणपणे विनिमय माध्यमाचे साधन म्हणून स्वीकारली जाते आणि त्याचबरोबर मूल्यमापनाचे व मूल्य संचयाचे कार्य करते तिला पैसा म्हणतात. पैशाची कार्य करणारी वस्तू त्यालाही आपण पैसा असे म्हणू शकतो. यानंतरची व्याख्या सेलिगमन यांनी सांगितलेली आहे. जिला सार्वत्रिक मान्यता मिळाली असेल अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. विद्यार्थी मित्रांनो, वरील काही व्याख्यांमध्ये पैशाच्या कार्याला महत्त्व दिलेले आहे किंवा पैशाच्या सामान्य स्वीकृती या गुणांना महत्त्व दिलेले आहे. त्यामुळे यापैकी कोणतीही व्याख्या परिपूर्ण ठरत नाही, कारण पैसा हा अर्थव्यवस्थेतच एकाच वेळेस एकापेक्षा अनेक कार्य करीत असल्याने हा दोष जाणवतो. तेव्हा पैशाची व्याख्या ही एक न सुटलेली समस्या आहे असे प्रतिपादन हॅरी जॉन्सन करतात. तर हॉट्रे यांच्या मते पैशाचा वापर कोणत्या उपयोगासाठी किंवा हेतूने केला जातो यावरून पैशाच्या व्याख्यांचे स्वरूप ठरविता येते. तसेच हिक्स यांच्या मते पैशाच्या कार्यावरूनच पैशाची व्याख्या केली जाते. थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की पैशाचे विनिमय माध्यमाचे काम कार्यक्षमपणे करण्यासाठी पैशात रोखता असणे आवश्यक असते. यानंतर आपण पैशाची कार्ये यांचा अभ्यास करणार आहोत. या कार्यांमध्ये मुख्यतः 3 कार्ये दिलेली आहे. ते म्हणजे प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य, त्यानंतर अनुषंगिक कार्य. मित्रांनो, या 3ही कार्यांमध्ये पुन्हा विविध कार्यांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये प्राथमिक कार्य म्हणजे देवाणघेवाणीसाठी माध्यम, त्यानंतर मूल्य मोजण्याचे माध्यम, पुढे दुय्यम कार्य म्हणजे विलंबित देण्यासाठी प्रमाण, मूल्य साठवण्याचे एक साधन, आणि तिसरं मुख्य कार्य म्हणजे अनुषंगिक कार्ये. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण, सीमांत उपयुक्ततेचे समानीकरण, पतपुरवठ्यासाठी निकष आणि शेवटी मूल्यांचे हस्तांतरण अशा विविध कार्यांचा पैशाची कार्य म्हणून समावेश होतो. परंतु आपण ही सर्व कार्ये सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. त्यात
पैशाचं पहिलं कार्य ते म्हणजे प्राथमिक कार्य. यामध्ये आणखी 2 कार्यांचा उल्लेख आहे. पहिलं कार्य म्हणजे देवाणघेवाणीसाठी माध्यम. यामध्ये बघूया की हे पैशाचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे व म्हणून अनेकदा केवळ याच संदर्भात पैशाची व्याख्या केली जाते. फार पूर्वी विनिमय पद्धत अत्यंत गैरसोयीची होती, पण पैशाच्या वापरामुळे विनिमयातील सर्व अडचणी दूर केल्या गेल्या. पैसा हे व्यवहाराचे अत्यंत सोयीस्कर माध्यम सिद्ध झाले आहे आणि सर्व प्रकारची देवाणघेवाण आता याच माध्यमातून केली जाते. व्यवसाय आणि समाजाच्या सर्व स्तरावर माध्यम म्हणून पैशाला मान्यता मिळाली आहे आणि विनिमयातील सर्व अडचणींवर मात करण्यात हे माध्यम यशस्वी ठरले आहे. आता कुठल्याही प्रकारच्या वस्तूंची किंवा सेवांची पैशांच्या स्वरूपात देवाणघेवाण ही आपल्याला करता येऊ शकते. यानंतर पैशाचं प्राथमिक कार्य दुसरं ते म्हणजे मूल्य मोजण्याचे माध्यम. मित्रांनो, विनिमयातील पद्धतीमध्ये विविध वस्तूंचे मूल्य एकाच प्रमाणात मोजता येईल अशी कुठलीच वस्तू नव्हती. त्यामुळे वेगवेगळ्या वस्तूंच्या विनिमयासाठी सापेक्ष मूल्य निश्चित करण्यासाठी अडचण येत असे. पैशामुळे ही अडचण दूर झाली. सर्व प्रकारच्या मूल्यांचे मापन करण्यासाठी पैसा हे एक प्रमाण म्हणून वापरात येऊ लागले. त्यामुळे कुठल्या गोष्टीसाठी किती किंमत द्यावी हे आता आपल्याला पैशाच्या स्वरूपात कळू शकते. अर्थातच पैशामुळे देवाणघेवाण ही सुलभ झाली आहे. तुमच्या एक लक्षात आलंच असेल की पैशाची वरील दोन्ही प्राथमिक कार्ये एकमेकांशी निगडीत आहे. कारण सर्वत्र स्वीकृती असेल तरच एखादी गोष्ट मूल्यमापनाचे साधन होऊ शकते. अशा प्रकारे देवाणघेवाणीचे माध्यम व मूल्यमापनाचे प्रमाण ही पैशाची अत्यंत महत्त्वाची कार्ये आहेत. यानंतर आपण पैशाचं दुय्यम कार्य बघणार आहोत. त्यामध्ये 2 कार्यांचा समावेश आहे. पहिलं दुय्यम कार्य विलंबित देण्यासाठी प्रमाण. विद्यार्थी मित्रांनो, विलंबित म्हणजेच उशिराने किंवा कालांतराने फेडावयाची देणी. अशा देण्यांसाठी पैसा हे एक प्रमाण आहे. असे आपण जेव्हा म्हणतो त्यावेळी ही देणी भविष्यात फेडणे अभिप्रेत असते. आजच्या अर्थव्यवस्थेत पैसा कर्जाऊ देणे किंवा घेणे ही प्रक्रिया पैशामुळेच सुलभ झाली आहे. म्हणून पैशाचे हे कार्य महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे पैसा स्थिर राहिल्यामुळे कर्ज देणे आणि घेणे ही प्रक्रिया पैशाच्या माध्यमातूनच होते. अशा प्रकारे केवळ वर्तमानच नव्हे तर भविष्यातील व्यवहारांसाठी आणि देण्यांसाठी पैसा हे प्रमाण म्हणून वापरले जाते. यानंतर दुसरे दुय्यम कार्य आहे मूल्य साठवणीचे एक साधन. काही विशिष्ट काळाने अनेक वस्तू खराब होऊ शकतात आणि त्यांचे मूल्य कमी होऊ शकते. पूर्वी वस्तू विनिमय पद्धतीमध्ये संपत्ती विविध गोष्टींच्या स्वरूपात साठवली जात असे. ते अत्यंत गैरसोयीचे होते व मोठ्या प्रमाणावर मूल्य साठवण्यात अडचणी येत असत. त्याचप्रमाणे सतत आणि झपाट्याने बदलणारी मूल्ये, वस्तूंची नाशवंतता अशाही अनेक समस्या होत्या. पैशामुळे या समस्यांवर मात होऊ शकली आणि मूल्य साठवणीसाठी एक सोयीस्कर माध्यम उपलब्ध झाले. अर्थात मोती हिऱ्यांसारख्या टिकाऊ वस्तूंचा वापर संपत्ती साठवण करण्यासाठी होते, परंतु पैसा हेच सर्वात रोख व तरल माध्यम आहे. यानंतर पैशाचे तिसरे मुख्य कार्य
म्हणजे अनुषंगिक कार्य. विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिक आणि दुय्यम कार्यांबरोबरच पैशामध्ये काही अनुषंगिक कार्यही पार पाडली जातात. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विविध पातळीप्रमाणे या कार्यांचे स्वरूप बदलत जाते. या अनुषंगिक कार्यांमध्ये 4 कार्यांचा समावेश होतो. त्यामध्ये पहिलं कार्य राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण. देशाचे राष्ट्रीय उत्पन्न उत्पादनाच्या 4 घटकांच्या एकत्रित प्रयत्नांतून निर्माण होते हे आपल्याला माहीत आहे. हे 4 घटक म्हणजे जमीन, कामगार, भांडवल आणि उद्योजक. या सर्व 4 घटकातून एकूण वस्तू आणि सेवा निर्माण होतात आणि लोकसंख्येमध्ये त्याचे वाटप होते. विविध उत्पादक साधनांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप पैशामुळे सोपे होते. यानंतर पुढचा मुद्दा आहे सीमांत उपयुक्ततेचे समानीकरण. सर्व वस्तूंच्या किमती पैशात मोजल्या जात असल्यामुळे विविध वस्तू किंवा उत्पादक घटकातून निर्माण झालेल्या सुविधांचे मोजमाप करणे पैशातून शक्य होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे धनराशीच्या या कार्यातून ग्राहक व उत्पादक दोघांनाही अनुक्रमे जास्तीत जास्त समाधान व नफा मिळणे शक्य होते. त्यानंतर पैशाचे तिसरे अनुषंगिक कार्य आहे पतपुरवठ्यासाठी निकष. निकष म्हणजेच तर आधार. आधुनिक अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पतपुरवठ्यावर आधारित आहे व आजचा प्रचंड पतपुरवठा रचनेचा मुख्य पाया म्हणजे वित्त किंवा प्रत्यक्ष धनच होय. पतपुरवठा अर्थव्यवस्थेचा आधार असला तरी पण ही वित्त पुरवठ्यावरच आधारित असते. म्हणूनच जेव्हा वित्त पुरवठ्यात वाढ होते तेव्हा पतपुरवठा वाढतो व वित्त पुरवठा कमी झाला की पतपुरवठा कमी होतो. यानंतर पुढचं अनुषंगिक कार्य आहे मूल्यांचे हस्तांतरण. विद्यार्थी मित्रांनो, पैशामुळे वस्तूंच्या मूल्यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण शक्य होते. विनिमय पद्धतीमध्ये अचल मालमत्तेचे म्हणजेच मूर्त मालमत्तेचे मूल्य एका ठिकाणाहून दुसरीकडे हस्तांतरित करणे शक्य नव्हते, परंतु पैशाच्या वापरामुळे ही अडचण दूर झाली आहे. पैशाचा वापर करून एखादी व्यक्ती एका ठिकाणची स्थावर मालमत्ता विकून दुसरीकडे ती घेऊ शकते. मित्रांनो, आजच्या या वरील चर्चेतून असे स्पष्ट होते की आधुनिक अर्थव्यवस्थेत वित्तपुरवठ्याची अनेक महत्त्वाची कार्ये आहेत. म्हणूनच मार्शल यांनी म्हटले आहे की पैसा या पायाभोवती सारे अर्थशास्त्र फिरत असते. अशा पद्धतीने आपण आज पैशाचा अर्थ, त्याची व्याख्या आणि पैशांच्या विविध कार्यांचा अभ्यास केला आहे. यानंतर पुढील लेक्चरमध्ये आपण वित्त या संकल्पनेवर सविस्तर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.